नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा इंटर सायन्स मध्ये तुमचं स्वागत. लेन्सेस आपण पुढं चालूया. आज आपण युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस काय उपयोग आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्केव्ह लेन्सेसचे उपयोग बघितले. पहिला जो उपयोग आपण सांगतो तो आहे सिंपल मायक्रोस्कोप. A convex lens with small focal length produces, आता हा काय प्रोड्यूस करतो, तर इथं हा छोटा फोकल लेंथ असणारा एक कॉन्व्हेक्स लेन्स दाखवलेला आहे. त्याच्या ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या मध्ये एखादा ऑब्जेक्ट आपण ठेवला, किंवा आपण म्हणतो ऑब्जेक्ट इज क्लोज टू द लेन्स. काय होतं, जे आपले लॉज आहे त्या लॉज प्रमाणे इमेज तयार होईल. आफ्टर रिफ्रॅक्शन the incident ray pass through focus. सेकंड चूज करताना आपण ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा जो रे आहे तो चूज केला, तो सरळ निघून गेला. आपल्याला माहित आहे की ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या मध्ये जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये आपल्याला व्हर्च्युअल इमेज मिळते आणि ती आपण इथं दाखवलेली आहे. अर्थातच आपण या राईट साइड कडनं लेन्स कडे बघणार आहोत आणि आपल्याला अशी लार्ज इमेज या छोट्या ऑब्जेक्टची लेन्सच्या समोर व्हर्च्युअल इमेज तयार होणार आहे. काय केलं आपण इथं, तर ही जी व्हर्च्युअल इमेज आहे, तुम्हाला माहित आहे की प्रत्येक व्हर्च्युअल इमेज ही इरेक्ट असते, सरळ असते, अँड बिगर एक्सटेंडेड मी तुम्हाला सांगितलं त्या ऑब्जेक्टची अशा प्रकारे इमेज आपल्याला तयार होताना दिसते. आता जर ऑब्जेक्ट हा फोकस वर जर घेतला, तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये फोकस मध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा ती खूपच मोठी अशी इमेज आपल्याला तयार होते. आपण याच्या आधी बघितलेलं आहे. आता ती जर व्हर्च्युअल असेल तर खूप मोठी इमेज आपल्याला छोट्या या ऑब्जेक्टची तयार झालेली दिसते. आता सच ए लेन्स इज कॉल्ड अ सिंपल मायक्रोस्कोप आणि यामध्ये वन कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर, किंवा या सिंपल मायक्रोस्कोपला आपण मॅग्निफाइंग लेन्स सुद्धा म्हणतो. हा झाला पहिला उपयोग. आता ही इमेज किती मोठी असते, वी कॅन गेट 20 टाइम्स लार्जर इमेज. आता ही इमेज आहे, एक छोटा ऑब्जेक्ट जर घेतला तर त्याची 20 पट मोठी इमेज आपल्याला तयार करता येते युजिंग सच मायक्रोस्कोप. These are used for watch repair. हे जे मॅग्निफाइंग लेन्सेस आहे, सिंपल मायक्रोस्कोप म्हणतो आपण. टेस्टिंग प्रेसियस जेम्स, हे हिऱ्याचे पैलू आहे ते पाहणं किंवा ते टेस्ट करणं. अँड फाइंडिंग देअर डिफेक्ट्स, तर हिरे उद्योगामध्ये हा लेन्स प्रामुख्याने वापरला जातो. दुसरा उपयोग आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. हा जो कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे यामध्ये अर्थातच जेव्हा आपण सिंपल मायक्रोस्कोपनं काम घेऊ शकत नाही तेव्हा आपल्याला बघू शकत नाही तेव्हा सॉरी कंपाऊंड मायक्रोस्कोपचं काम पडतं. यामध्ये हा जो बेस आहे, आर्म आहे आणि हा जो हेड आहे, याच्यामध्ये या हेड मध्ये
विविध लेन्सेस वापरलेले कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरलेले असतात. त्याचा विस्तृत अभ्यास आज आपण थोडा करणार आहोत. सिंपल मायक्रोस्कोप इज यूज टू ऑब्झर्व द स्मॉल साइज ऑब्जेक्ट. घड्याळ दाखवलेली आहे, त्याचे छोटे छोटे पार्ट दुरुस्त करताना आपण या सिंपल मायक्रोस्कोपचा उपयोग करतो. बट मायन्यूट ऑब्जेक्ट लाईक ब्लड सेल्स, तुम्ही लॅबोरेटरीज मध्ये जाता, सेल ऑफ प्लांट्स किंवा आपल्या शाळेमध्ये जेव्हा आपण लॅबोरेटरी मध्ये जातो तेव्हा हा प्रामुख्यानं सिंपल मायक्रोस्कोप दिसत नाही. अँड ॲनिमल सेल्स अँड मायन्यूट लिव्हिंग बिंग लाईक बॅक्टेरिया. तर ज्याची टिपिकल साईज 1 to 10 मायक्रोमीटर असते, असे जे बॅक्टेरियाज आहे आपण सिंपल मायक्रोस्कोपनं बघू शकत नाही. कॅनॉट बी मॅग्निफाईड सफिशियंटली बाय सिंपल मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप आर यूज टू स्टडी दिस ऑब्जेक्ट. म्हणून जो दाखवलेला कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे त्याची स्लाइड वगैरे तयार करतात आणि खालून एक लाईट सोर्स असतो, तो या ऑब्जेक्टवर खालून दिला जातो आणि वरून मग आपण त्याची व्हर्च्युअल मोठी इमेज मिळवतो. ती कशी मिळवतात? त्याच्यासाठी हे जे पहिले लेन्सेस खाली जे ऑब्जेक्ट जवळ असतात दॅट इज ऑब्जेक्टिव्ह, आणि जिथून आपण डोळ्यानं पाहतो दॅट इज आय पीस. हे लक्षात ठेव. ए कंपाऊंड मायक्रोस्कोप इज मेड ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस. आताच आपण बघितलं की एकाला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. द ऑब्जेक्टिव्ह हॅव स्मॉलर क्रॉस सेक्शन आणि त्याची जी फोकल लेंथ असते ती फोकल लेंथ सुद्धा कमी असते, म्हणजे कॉन्व्हर्ज जास्त करतो हाय पॉवरचा. अँड आय पीस, द आय पीस हॅज बिगर क्रॉस सेक्शन. त्याची फोकल लेंथ मोठी असते. इट्स फोकल लेंथ इज ऑल्सो लार्जर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. अशा प्रकारचे दोन लेन्सेस, इथं आय पीस हा मोठा असतो हे आपण लक्षात ठेवू. हायर मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन्ड. आता मोठी मॅग्निफाईड इमेज कशी मिळते हे बघा. बाय कंबाईन इफेक्ट ऑफ दिस 2 लेन्सेस. यांचा कंबाईन इफेक्ट होतो, एकत्रित केलं इफेक्ट आपल्याला मिळतो. आता समजा आपण फोकल लेन्थच्या बाहेर आपण ऑब्जेक्ट ठेवायचा, तसेच त्याची ऍडजस्टमेंट आपल्याला त्या कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये करता येते. त्याची इमेज आपल्याला मिळते, ती रिअल आणि व्हर्च्युअल असते. रिअल असते आणि इन्व्हर्टेड असते. द इमेज फॉर्म बाय फर्स्ट लेन्स ऍक्ट ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द सेकंड. आता ही जी इमेज आहे, ही इमेज हा जो आय पीस आहे याच्यासाठी ऑब्जेक्ट म्हणून वापरली जाते. अशा प्रकारे ती इथं फोकस केल्या जाते. आणि नंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन वापरून, म्हणजे पहिला पॅरलल, नंतर जाताना तो फोकस मधून जाईल, दुसरा ऑप्टिकल सेंटर मधून जाईल, आणि जेव्हा ही इमेज आपण फोकस आणि ऑप्टिकल सेंटर आयपीसच्या फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये मिळवतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे व्हर्च्युअल इमेज तयार होते. आता ही इमेज व्हर्च्युअल राहील, आभासी राहील, जी या इथून पाहिल्यानंतर आपल्याला मोठी, या छोट्या इमेजची मोठी इमेज ही तयार झालेली दिसेल. अशा प्रकारे या कंपाऊंड मायक्रोस्कोपचं वर्क चालतं. द ॲक्सिस ऑफ बोथ लेन्सेस आर अलॉंग द सेम लाईन. आता हे जे ॲक्सिस, दोन लेन्सेस दाखवले आहेत त्याचं ॲक्सिस हे एकच असतं, प्रिन्सिपल ॲक्सिस. The lenses are fitted inside a metallic tube in such a way that the distance between them can be changed. आता हे यामधलं फोकल लेंथ कमी जास्त करण्यासाठी हे हलवता येतात, जेणेकरून आपल्याला मॅग्निफाईंग
इमेज मिळेल. त्याच्यानंतर टेलिस्कोप हा जो भाग आहे यावर्षी आपल्याला जरी विचारणार नाही तरी आपण थोडस ओझरत त्याच्याकडे लक्ष देऊ. टेलिस्कोप इज यूज टू सी डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली. लांबवरचे जे ऑब्जेक्ट्स आहे स्काय मधले ते ऑब्झर्व करण्यासाठी आपण या टेलिस्कोपचा उपयोग करतो. इन देअर मॅग्निफाईड फॉर्म, मोठे ते दिसले पाहिजे याच्यासाठी टेलिस्कोप आपण वापरतो. The telescope used to observe the astronomical sources like the star and planets. आकाशामध्ये आपण स्टार, प्लॅनेट्स, ग्रह पाहण्यासाठी आपण ज्या टेलिस्कोपचा उपयोग करतो आर कॉल्ड एस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. टेलिस्कोप आर ऑफ टू टाइप्स. आता हे दोन प्रकारानं तयार झालेले आहेत, दोन प्रकारे तयार करता येतात. पहिल्या याच्यामध्ये रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. आता यामध्ये फक्त लेन्सेसचा उपयोग केलेला असतो, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस. दुसरा आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, ज्याच्यामध्ये दिस यूज मिरर अँड लेन्सेस. आता इथं लेन्सचा उपयोग केला आहे आणि इथं मिररचा उपयोग इथं केलेला आहे. आणि येणारे जे लांब ऑब्जेक्ट पासून येणारे जे रेज आहेत मग ते इथं आपल्याला कलेक्ट केल्या जातात. आणि या पहिल्या टाईप मध्ये इकडनं रेज येतील लांबच्या ऑब्जेक्टचे आणि इथून आपल्याला ती इमेज मोठी दिसेल. इन बोथ दीज ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. आता कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या उलट आहे टेलिस्कोप मध्ये. लक्षात घ्या की इथं ऑब्जेक्टिव्ह हा मोठा आहे आणि आयपीस हा छोटा असतो, हे इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर लांबवरून येणारे जे ऑब्जेक्टचे रेज आहे ते इन्सिडेंट झाल्यानंतर त्याची रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज आपल्याला अशा प्रकारे या आयपीसच्या समोर पाडायची की ज्याचा उपयोग द इमेज फॉर्म बाय द ऑब्जेक्टिव्ह ऍक्ट ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द आयपीस. म्हणजे आता ही जे इमेज आहे आता ही काय झाली, ऑब्जेक्ट झाली या लेन्ससाठी, जी या आय लेन्स किंवा आय पीसच्या ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या आतमध्ये राहील. पुन्हा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन लावले आपण. पॅरलल आणि ऑप्टिकल सेंटर मधून जाणारे जे रेज आहेत, आता अर्थातच ही व्हर्च्युअल इमेज आहे त्याच्यामुळं मोठी अशी इमेज या छोट्या डिस्टिंक्ट ऑब्जेक्टची आपल्याला मिळते, which form the final image. Objective lens has large diameter, याला डायमीटर मोठं असेल, and large focal length, याची फोकल लेंथ सुद्धा जास्त असेल, इथं दाखवली आपण. Because of which maximum amount of light coming from the distinct object can be collected. हे मोठं वापरायचं हेच कारण आहे की जास्तीत जास्त रेज आतमध्ये लांबच्या वस्तूचे गेले पाहिजे. On the other hand, the size of the eyepiece is smaller. हा छोटा असतो eyepiece, and its focal length is also less. त्याची focal length छोटी असते. Both the lenses are fitted inside a metallic tube. तर दोन्ही लेन्स हे मेटॅलिक ट्यूब मध्ये फिक्स केलेले असतात. In such a way that the distance between them can be changed. त्याच्यामधलं अंतर हे चेंज करायचं म्हणजे पहिल्यानं तयार केलेली इमेज आपल्याला वापरायची आहे ऑब्जेक्टसाठी, ती बरोबर आहे म्हणजे याच्या फोकल लेन्थच्या आतमध्ये आली पाहिजे. अशा प्रकारे ऍडजस्टमेंट आपण करतो. यासाठी आपल्याला हे पोझिशन याच्या लेन्सेसच्या बदलावे लागतं, म्हणून त्याच्यामधलं अंतर हे बदलत आहे या दोन मधलं, जेणेकरून आपल्याला मोठी इमेज मिळेल. The principal axis of both the lenses are along the same straight line.
तर प्रिन्सिपल ऍक्सिस दोन्ही याचा एकच असतो. जनरली युजिंग द सेम ऑब्जेक्टिव्ह बट डिफरंट आयपीस. बघा इथं आयडिया काय केली की ऑब्जेक्टिव्ह जरी सारखे ठेवला तरी आयपीस हे छोटं मोठं करायचं. आयपीस स्मॉल फोकल लेन्थचा जर वापरला तर याची लार्ज इमेज आपल्याला मिळू शकते. आणि जर आयपीस आपण लार्ज फोकल लेन्थचा जर वापरला तर आपल्याला स्मॉल इमेज मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला यूज काय त्याच्यावर हा टेलिस्कोप कोणता घ्यायचा आपण ठरवतो. स्मॉल फोकल लेन्थचा घ्यायचा की लार्ज फोकल लेन्थचा घ्यायचा. डिफरंट मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन. अशा प्रकारे आपल्याला छोटी मोठी इमेज जशी पाहिजे तशी मिळवता येते. आता काही पुढचा उपयोग ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट जसे convex lens are used in various other optical instrument like cameras. आपला जो कॅमेरा आहे किंवा तुमचा मोबाईल आहे याच्यामध्ये आता इथं एक सिंपल आपली डायग्राम ही कॅमेऱ्याची दाखवलेली आहे. तुम्हाला माहित आहे की इथून आपण फोटो काढतो आणि इथून बघतो. इथं लेन्स असतो आणि लाईट आतमध्ये इथून घुसतो. लाईट रेज घेतो आणि नंतर मग आपण कॅमेऱ्याचा काही अभ्यास करायचा नाही आहे आपल्याला. तर थोडीशी अरेंजमेंट या कॅमेऱ्याची अशा प्रकारे आपण प्रोजेक्टरमध्ये सुद्धा हा कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो किंवा स्पेक्ट्रोग्राफ मध्ये सुद्धा हा वापरतो. आता हा स्पेक्ट्रोग्राफ काय आहे? दॅट डिटेक्ट द अँड रेकॉर्ड द स्पेक्ट्रम ऑफ लाईट. लाईटचा अभ्यास करण्यासाठी आपण हा स्पेक्ट्रोग्राफचा उपयोग करतो. तर इथं आपण थांबत आहोत. तर एक शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत आपण थांबू.